Hello everyone, welcome to Sam's Learning Point. Hearty welcome all of you. तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या चॅनलवर. युनिट फर्स्ट 1.1 अ टीनेजर प्रेयर 10 क्लास मराठी मीडियम सेमी मीडियम मार्जिन क्वेश्चन अँड आन्सर इन सिंपल लँग्वेज. तर आपण इथे अ टीनेजर प्रेयर पेज नंबर 3 वरील जे मार्जिन क्वेश्चन्स आहेत कवितेमधील ते आता आपण इथे समजून घेणार आहोत. तर मार्जिन क्वेश्चन समजून घेऊया. हाऊ शुड वन रिॲक्ट टू टेम्पटेशन. टेम्पटेशनचा अर्थ होतो प्रलोभन किंवा भुरळ पाडणे. याचा आन्सर असं असेल, द पर्सन शुड स्ट्रिक्टली से नो टू एनी टेम्पटेशन दॅट कम्स इन हिज वे. सप्टेंबर 2021 बोर्डला आलं होतं. दुसरा प्रश्न असेल, व्हॉट इफेक्ट डज द स्पीकर विश टू सी इन हिमसेल्फ ॲट द एंड ऑफ हिज टेन्स. कवी आपल्या किशोर वयाच्या अखेरीस स्वतःमध्ये कोणता बदल पाहू इच्छितो. तर याचं उत्तर असं असेल, वेन माय टेन एज इज ओव्हर आय विल सी दॅट माय लाईफ हॅज बीन व्हेरी गुड. यू वेअर विथ मी अँड नाऊ यू विल ऑलवेज बी विथ मी. ही सेज टू गॉड, यू ऑलवेज गाईड मी अँड स्टे विथ मी. प्रश्न असा आहे, इन व्हॉट कंडिशन डज द पोएट विश टू मेंटेन हिज बॉडी. कवी कोणत्या परिस्थितीत आपले शरीर सुस्थितीत ठेवू इच्छितो. उत्तर याचं असं असेल, द पोएट विशेस टू मेंटेन हिज बॉडी अँड कीप इट क्लीन अँड फिट फॉर लाईफ इच डे. सप्टेंबर 2021 हा प्रश्न पडला होता. मार्जिन क्वेश्चन मधला शेवटचा प्रश्न आहे, हुज कंपनी डज द पोएट विश फॉर इन द वॉक ऑफ लाईफ. आयुष्याच्या प्रवासात कवी कोणाची साथ मागतो. उत्तर असेल, द पोएट विशेस द कंपनी ऑफ गॉड. तो देवाची साथ मागतो. असे जे प्रश्न विचारले जातात मार्जिन प्रश्न वगैरे, या प्रश्नांना कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटीज बोललं जातं आणि डेफिनेटली परीक्षेला हे विचारलं जातं आणि असे प्रश्न येतात. तरी सर्वांनी याची तयारी करावी.